त्या कशा बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. त्यासाठी आता आपण घेतला आहे आंबा. इथे आंबा घेतला आहे, तो आपण बारीक करून घेणार आता आहोत. मिक्सरला लावून घेऊया. तर आता बारीक करून घ्यायचं आपल्याला. आपलं हे बघ इथे आपण गर बारीक करून घेतलं. अगदी बारीक केलं. याच्यात काही ह्याचे आंब्याचे कण बिण नाही राहिले पाहिजे. इथे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 चमचा रवा घेतला आहे, मीठ घेतलं आहे, तेल घेतलं आहे थोडं. आता आपण ते कालवून घेऊया. हे 1 वाटी घेतलेलं आहे आपण. आता ह्याच्यात जितकं पीठ भिजेल तेवढं आपल्याला भिजवायचं आहे. आता आपल्याला पीठ लागलं तर आपण थोडं थोडं घ्यायचं. लागेल तसं थोडं थोडं घ्यायचं. अजून लागणार ह्याच्यात, पण घेताना 1 वाटीच घ्यायची, कारण आपल्याला परत परत घ्यायला लागतं ना. चांगला मळून घ्यायचा व्यवस्थित अगदी, म्हणजे एकदम पातळ पण नाही, एकदम जाड पण नाही. आता याला 1-2-3 मिनटं चांगलं मळूया. आता आपल्याला लगेच करायचे, तर आपण गोळा करून घेऊया. किती साईजचे पाहिजे ना करायचे, आपण तशी गोळी करून घ्यायची. मला ते आंब्याचे लाडू वाटायला लागले. कारण आंबाच आहे ना त्यात, दुसरं पाणी बिणी नाही घेतलं ना. अगदीच घट्ट असेल ना तर थोडं पाणी घ्यायचं. आपण असे गोळे करून घ्यायचे. ह्या सगळे घेऊया आता गोळे करून. थोडेच आहेत ना, सगळेच गोळे करून घ्यायचे. आता लाटून घेऊया. आता आपण लाटून घेऊया. हे बघा
इथे आपण लाटून घेतोय आता. खूप पातळ नाही केले. हे बघा असे आपल्याला लाटून घ्यायचे. एक साईडला पण गॅस पण म्हणजे गॅसवर तेल तापवायला ठेवलंय. एबीच्या पुऱ्या असतात त्याच तशाच घेतल्यात लाटून, खूप पातळ नाही केलेत. तेल तापते ना आपलं, तर तिथपर्यंत ते 3-4 लाटून घेऊया. अशाच आपण बाकीचे पण लाटून घेऊया आता. त्यात आपलं तेल पण तापलेलं आहे, तर आपण पुरी सोडूया आता त्यात. मस्तपैकी पुरी फुगलेली आपली बघू शकता. आपण काढून घेऊया आता. आता दुसरी एक टाकूया आपण 3-4 तळूया. बरं, ही त्याच्यावर जास्त फुगलेली आहे मागासपेक्षा, टमटमीत अशी. छान फुगल्यात ना, टम्म झाल्यात. अशाच आपण आता सर्व तळून घेऊया. ते इथे आपल्या आंब्याच्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत. त्यासोबत आपण केलेलं आहे, बघू शकता. त्यासोबत आपण केलेलं आहे आमरस घरच्या घरी, आणि ते आंबापुरी आपली रेडी झालेली आहे. तरी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडतील. थँक्यू.